नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भाव संदर्भातील कांदा निर्यातीत तब्बल 44% घट। केंद्र सरकारच्या अस्थिर धोरणाचा शेतकऱ्यांना मोठा फटका। बघू शकता एप्रिल 2024 ते जानेवारी 2025 या 10 महिन्याच्या कालावधीत या ठिकाणी कशी परिस्थिती झाली, संपूर्ण बातमी संपूर्ण अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार। तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, पुढे छोटून बघा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। सांगा चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसं बेल आयकॉन मध्ये घंटा नका, जेणेकरून जेव्हा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत तेच करू शकता। एप्रिल 2024 ते जानेवारी 2025 या 10 महिन्याच्या कालावधीत भारतातून 9,53,000 मेट्रिक टन कांदा निर्यात होऊन देशाला सुमारे 3400 या ठिकाणी 67 कोटी रुपयाची परकीय चलन मिळाले। मागील वर्षी म्हणजेच एप्रिल 2023 ते जानेवारी 2024 या 10 महिन्यास कांद्याला 16,99,000 मेट्रिक टन कांद्याची निर्यात होऊन 3837 कोटीचा व्यवसाय झाला होता। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कांद्याच्या निर्यातीत 7,46,000 मेट्रिक टन कांद्याची निर्यात कमी झाल्याने निर्यातीत 44% घट झाल्याने पेट्याच्या आकडेवारीनुसार समोर आले असून 370 कोटी रुपयाचे परकीय चलन कमी झाल्याचे यातून स्पष्ट दिसते। जागतिक बाजारपेठेत मागणी असूनही केंद्र सरकारने वेळोवेळी कांद्यावर निर्बंध घातले। निर्यात शुल्क या ठिकाणी लावणे या कारणामुळे निर्यातदार अडचणीत आले। विशेष म्हणजे बांगलादेश सरकारने कांदा आयातीवर शुल्क लावल्यामुळे त्याचा परिणाम भारताला निर्यातीवर दिसून आला आहे। आणि एकंदरीतच या ठिकाणी ही वस्तुस्थिती आहे, अशी काही परिस्थिती आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचली। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक तुम्ही केलाच नाही, चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब केलंच नाही। धन्यवाद मित्रांनो, माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल व्हिडिओची माहितीपूर्ण कांदा बाजाराच्या अपडेट्स तोपर्यंत इथेच थांबतोय। जे महाराष्ट्र जे धन्यवाद, लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमेंट करून भेटूया पुढे। धन्यवाद।